नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 19 जून 2026 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक बदल झाला असून मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 19 जून रोजी रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील हवामानात अनेक भागात महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात। सध्या कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा भागात मान्सूनी वातावरण अधिक सक्रिय असून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात अधूनमधून पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात। घाटमाथा परिसरात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह हलका मध्यम पाऊस पडू शकतो। काही भागात मेघगर्जना होण्याची शक्यता। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, लातूर जिल्ह्यात स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस निर्माण होऊ शकतो। तर विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात संध्याकाळनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता। अरबी समुद्रातील मान्सूनी वारे महाराष्ट्राकडे ओलावा आणत आहे। बंगालच्या उपसागरातूनही काही प्रमाणात ओलावा उपलब्ध होत असल्यामुळे वातावरण पावसासाठी पोषक राहू शकते। वाऱ्याचा वेग साधारण 20 ते 40 किलोमीटर प्रति तास राहू शकतो। मेघगर्जनेच्या वेळेस काही भागात अधिक वेगवान झोतही आपल्याला पाहायला मिळू शकतात। एकंदरीत आज रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत कोकण आणि घाटमाथा भागात मान्सूनी पाऊस, तर मराठवाडा आणि विदर्भात काही भागात वादळी पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्राचे वातावरण अचानक बदलल्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। तर 19 जून 2026 या तारखेला महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मान्सूनी पावसाचा प्रभाव अधिक, तर काही भागामध्ये वादळी पावसाचा जोर 19 जून 2026 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर वादळी पावसाचा अंदाजा जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून मान्सूनच्याही काही भागामध्ये वादळी म्हणजेच विजांचा कडकडाट बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही रात्रीच्या दरम्यान केरळ, कर्नाटक, गोवा या भागात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे रात्रीच्या वेळी। तसेच पावसाचा अंदाजा भुवनेश्वर, राऊरकेला, कोरबा, कोलकाता या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्राकडे कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे ढगाळ वातावरण राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। तर पावसाची शक्यता ही अंबोली, चांदगड, रामगड या भागात मध्यम स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटुरगुंजी, गोवा राज्याचा परिसर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, अड्डाला मध्यम स्वरूपात राहील। कडेगाव, पटेगाव, तिघा, कणकवली तसेच पोंढा, राधानगरी हलका पाऊस राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चिकोडी, निपाणी, कापसी, गारगोटी, बिदरी, राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। इचलकरंजी, शिरळ, सल्लगा, श्रीगोपी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। इस्फुर्ली, कागल आणि तसेच परोळा, संगळू, कोल्हापूर, जतविल, किनकोडाली, मलकापूर, कोकरूड जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। आष्टा, तासगाव तसेच नागज, कोची आणि धागलपूर या भागात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर, नरसिंहपूर,
रामपूर, पलूस, विटा, कराड, कडेगाव, मेढा, उडाले इकडे विजांच्या कडकडाटासह मध्यम हलका पाऊस राहील. मायानी, पिसवली, औंध तसेच रहिमतपूर, सातारा, नेंदाल, देवडी हलका पाऊस या भागात राहील. लाटे, फलटण, लोणार, खंडाळा हलका पाऊस बघायला मिळणार आहे. रात्रीच्या वेळेस या पावसाचा अंदाज राहील. अरळ, आरवाडे, वसटफोट, सागदेव आणि तसेच घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर इकडे मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज राहील. किनारपट्टीकडे जोर फारसा नाही. गोरेगाव, माडवर्धनला हलका पाऊस राहील. लोणार, खंडाळा, राऊडी, बोरशिरोळ मध्यम स्वरूपात राहील. खेटवल्ले, पुणे, दायरी, सुसगाव, लवासा, जिटे, आंबे, कळवण मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसे अहिल्यानगरच्या भागातही बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील. राहूर, नार्वे, बोरी, मध, सिंह आणि भांबर्डे, पाबल, मलटण, कवटे हलक्या पावसाचा अंदाज आहे. चाकण, शिंदे, कामशेतलाही हलका पाऊस बघायला मिळणार आहे. वाडा, मनसर, आंबेगाव या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, वसई, विरार, पालघर आणि घाटमाथ्याचा बहुतांश परिसर इकडे ढगाळ स्थिती रात्रीच्या दरम्यान राहील. नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा. मनमाड आणि चांदवड, वणी, डोडांबे, ओझर, कळवण, सौदाणे, मालेगाव इकडे हलक्या स्वरूपात राहील. सटाणा, औटी, ताराबादला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. रात्रीच्या वेळेस राहील. धुळे जिल्ह्याकडे अंचाले, कुसुंबे तसेच कापडणे, नवारी हलका राहील आणि साक्री, व्याट, चिंचखेड, पिंपळणे, चोरवड, नंदुरबार जिल्ह्याकडे पाणीगाव, देवी, दुसाने, टिटाणे हलका पाऊस राहील. धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जाल्लोट, जापोरे, गुढी, इसाले, सत्रेसेन, वाडीबिक्की, सांगवी, सुले या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरापुरा, जानोरी, पाली स्टेशन, रावेर या भागातही बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस राहील. तसे जळगाव, धुळे या जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जोर फारसा नाही, ढगाळ स्थिती राहील. आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये घारगाव, मांडवे हलक्या स्वरूपात राहील. तसे बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना तुरळक ठिकाणी हलका राहील. तसे बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी, वाशिम ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे. वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान वाशिम आणि मालेगाव आसपासचा परिसर, मंगळुपी, कर्जनाखेडा हलका पाऊस राहील. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील. अकोला जिल्ह्यात पावसाचा अंदाजा अकोला, बोरगाव, मंजू, मूर्तिजापूर तसेच आळंदा, गोरेगाव या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे. आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान धारवा, जवई, रुई, नेर इकडे हलक्या स्वरूपात राहील. पुसद, खंडाळा, महागाव, मौर, कॅप आणि गोमूत्री, दोनोरा इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तसे गडचिरोली जिल्ह्याकडे भांबरगड, अहेरी, पाचीवाडा, सुंदरा या भागातही हलका पाऊस राहील. इतर ठिकाणी जसे चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि आसपासचा परिसर ढगाळ स्थिती राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. नागपूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील. गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती असून पावसाचा अंदाजा सांगली, सोलापूर, बीड आणि नांदेड भागाला, यवतमाळ, अमरावती हे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तर तसे पहाटेच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.